नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DKD अकॅडमी या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण हे एक्झाम्पल रिजनिंगचे कमीत कमी वेळ कसं सोडवायचं ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर याच्यामध्ये बघा एक समीकरण दिलेलं आहे आपल्याला. हे समीकरण दिलेलं आहे. तर याच्यामध्ये कुठल्या चिन्हाच्या आदलाबदल केल्यावर हे समीकरण बरोबर येईल असं विचारलेलं आहे आपल्याला. तर याच्यामध्ये बघा, पहिल्यांदा काय करायचं, पूर्ण भाग जाणारी संख्या अशी आहे का? 4 त्रिक 12 ह्यांना पूर्ण भाग जातो आहे. म्हणजे 4 भागिले 12 भागिले 4 जर केलं तर पूर्ण 4 12ला पूर्ण भाग जातो आहे. त्यामुळे शक्यतो भागाकाराचं चिन्ह बदलायचं नाही. त्यामुळं भागाकाराचं चिन्ह बघा ऑप्शनमध्ये कुठे आहे, 3 आणि 4मध्ये. म्हणजे हे कॅन्सल, हे कॅन्सल. आता बघा गुणुले प्लस प्लस मायनस हे लवकरात लवकर सोडवण्यासाठी आपल्याला हे ट्रिक यूज करायचे. आता प्लस मायनस किंवा मायनस प्लस. आता इथं मायनस आलं आहे आणि इथं पण मायनस आलं आहे. मग शक्यतो मल्टिप्लायचं आलेलं नाही, म्हणजे गुणाकार जास्त वेळेस आलेला नाही. मग पहिल्यांदा आपण गुणाकार बदलून बघू. आता 2 गुणाकारच्या जागी आपल्याला काय प्लस करायचं आहे, 2 अधिक 3 आणि प्लसच्या जागी गुणाकार गुणुले 6 वजा 12 भागिले 4. आता याचं 17 यायला पाहिजे बघा. 4 त्रिक 12 वजा इथं 6 गुणुले 6 त्रिक इथं काय होते, 18 होते अधिक 2. आता याच्यामध्ये बघा बोर्ड मास्टर रोल आपल्याला माहीत असला तर काय आपण अगोदर बेरीज करतो. 18 आणि 2 काय 20, 20 वजा काय 3, 20 वजा 3 काय 17. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर आहे. प्लस आणि मायनस. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, शॉर्ट ट्रिकसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. सर्वांना धन्यवाद.